तुम्हाला माहीत आहे का, रामायणातील कुशचा जन्म सामान्य नव्हता. तो एका पवित्र गवताशी जोडलेला आहे. कधी विचार केला आहे का की एक साधं गवत कसं बनलं दिव्यतेचं प्रतीक? ही कथा तुम्हाला त्या रहस्यात घेऊन जाईल. कुश आणि लव जन्मकथा. सीतेचा वनवास. घनदाट अरण्याच्या शांत गाभाऱ्यात, तमसा नदीच्या पवित्र तीरावर बसली होती सीता, शांत पण नियतीचा भार मनात घेऊन. अयोध्येपासून दूर पण निसर्गाच्या सानिध्यात तिला आश्रय मिळाला होता महर्षी वाल्मिकी यांच्या आश्रमात. इथेच, या शांततेत, एक दिव्य कथा आकार घेत होती. मुलांचा जन्म. पहाटेच्या सुवर्ण किरणांनी पृथ्वीला स्पर्श केला आणि घडला एक चमत्कार. दोन दिव्य आत्मे, श्रीराम आणि सीतेचे पुत्र, या जगात आले. आईच्या कुशीत विसावलेले ते निरागसता, पवित्रता आणि भवितव्य घेऊन आले होते. वाल्मिकींचा विधी. महर्षी वाल्मिकी, सत्यद्रष्टा ऋषी. त्यांना ठाऊक होतं, हे बालक सामान्य नाहीत. त्यांच्या रक्षणासाठी त्यांनी सुरू केला एक पवित्र विधी. मंत्रांच्या नादात आणि यज्ञाच्या साक्षीने ते देवतांना आवाहन करू लागले. कुशगवताने शुद्धीकरण. त्यांच्या हातात होतं पवित्र कुशगवत, जे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. जसे त्यांनी त्या बालकाला स्पर्श केला, तसंच एक तेजस्वी प्रकाश पसरला. जणू संपूर्ण विश्वच त्या बालकाला आशीर्वाद देत होतं. प्रत्येक स्पर्शाने सर्व नकारात्मकता दूर होत होती आणि दिव्य ऊर्जा भरली जात होती. कुश आणि लव यांची नावे. गंभीर विचाराने महर्षींनी त्या बालकांना नाव दिलं. मोठा मुलगा, कुश गवताच्या टोकाने शुद्ध केलेला, त्याचं नाव ठेवलं कुश. आणि दुसरा, जणू सृष्टीचा एक छोटासा अंश, त्याचं नाव ठेवलं लव. दोन नावे, पण एकच दिव्य परंपरा. कुशगवताचं महत्त्व. हे पवित्र कुशगवत फक्त एक वनस्पती नाही, ते शुद्धतेचं प्रतीक आहे, जे विधींमध्ये वापरलं जातं, अपवित्रता दूर करण्यासाठी. म्हणूनच कुश हे नाव बनलं एक प्रतीक, दिव्य शक्तीचं आणि पवित्रतेचं. लोककथा. कुशाची निर्मिती. काही प्राचीन कथा सांगतात एक वेगळी गोष्ट. जेव्हा एक बालक हरवलं, तेव्हा महर्षी वाल्मिकींनी आपल्या तपशक्तीने कुशगवतापासून निर्माण केला एक नवीन बालक, जो जन्मला होता फक्त शरीराने नाही, तर मंत्र, ऊर्जा आणि दिव्य शक्तीने. सीता आणि दोन्ही पुत्र. एका वृक्षाच्या सावलीत बसली होती एक आई, आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन. तिच्या डोळ्यात प्रेम आणि शांतता होती. त्या क्षणी संपूर्ण जग थांबलं होतं. उरलं होतं फक्त आई आणि तिचं विश्व. कुश भविष्याचा राजा. काळ पुढे सरकत गेला आणि कुश झाला एक पराक्रमी योद्धा, एक राजा, जो धर्म आणि न्यायासाठी ओळखला गेला. त्याच्या हृदयात धैर्य आणि आत्म्यात सत्य होतं. तो पुढे घेऊन गेला श्रीरामांची महान परंपरा. आध्यात्मिक समाप्ती. एका साध्या कुशगवतापासून उगम पावली एक कथा, पवित्रतेची, नियतीची आणि दिव्य उद्देशाची. कुश आणि लव ही फक्त नावे नाहीत, ती आहेत प्रकाश, श्रद्धा आणि सत्याच्या शक्तीची चिन्ह. आणि म्हणूनच त्यांची कथा आजही जिवंत आहे. सियावर रामचंद्र की जय. जय श्रीराम.